लाहोरवर देखील आपण ड्रोन हल्ला केलेला आहे। या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता? आपण मोठं पाऊल उचलू शकतो का? कारण दिल्लीत देखील घडामोडींना बैठकींना वेग आलेला आहे। निश्चितपणे ज्या प्रकारे पाकिस्तानने आपल्यावरती ड्रोन स्ट्राईक करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मिसाईल स्ट्राईक पण प्रयत्न केला आणि ते फक्त जम्मूमध्ये नाही तर पूर्ण LOC मध्ये ते केलेलं आहे, ज्यामध्ये जैसलमेर पण आहे आणि गुजरातमध्ये पण झालेलं असं मी ऐकलेलं आहे। तेव्हा पाकिस्ताननी जो हल्ला केलेला आहे त्याला आपण प्रत्युत्तर देणं अनिवार्य आहे आणि आपण कटिबद्धसुद्धा आहोत। त्यामुळे जो आपण जे प्रत्युत्तर देणार आहे ते एकदम चोख आणि पाकिस्तानला एक धडा शिकवेल असं ते देणार आहे। आणि त्यासाठी मला वाटतं की जी बैठक आता सध्या दिल्लीमध्ये चाललेली आहे आणि जो निर्णय त्यामध्ये घेतील त्यामध्ये निश्चितपणे भारत असा निर्णय घेईल की पाकिस्तानला अद्दल शिकवणं खूप जरुरी आहे आणि अशी अद्दल शिकवायची की परत पाकिस्तान काही करायचा प्रयत्न विचार जरी केला तरी तो करणार नाही। अगदी वैद्यजी, तुम्ही सामान्य माणसाच्या मनातलं अगदी बोललेलं आहात की कायमची अद्दल शत्रू राष्ट्राला घडवा, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, जेणेकरून तू कधी वाकड्या नजरेने आपल्याकडे बघू शकणार नाही। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो वैद्यजी, तो म्हणजे आपण जे ऑपरेशन सिंदूर आहे त्याची व्याप्ती वाढवून थेट आपली जी सीमारेषा आहे ती ओलांडून आपलं लष्कर पुढे जाऊ शकतं। निश्चितपणे, म्हणजे यात काही शंका नाही। आणि यावेळेस माझं असं प्रामाणिक मत आहे की ही एकदम चांगली वेळ आहे की आपल्याला जर काही सीमारेषा लांदून काही करायची जरूर पडली तर ते आपण निश्चितपणे केलं पाहिजे। आणि ह्यावेळेस आपली जी पॉलिटिकल विल आहे ते जर देशाचं असं झालं की आपल्याला काही करून जिंकायचं आहे आणि पाकिस्तानला अद्दल कायमची घडवायची आहे तर त्यासाठी LOC किंवा इंटरनॅशनल बॉर्डर हे क्रॉस करून गेलंच पाहिजे। आणि यावेळेस मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे की यावेळेस आपण असं काहीतरी करण्याची शक्यता खूप दाट आहे। अगदी बरोबर आहे वैद्यजी। पाक व्याप्त काश्मीरमध्ये म्हणजे कारण जेव्हा आपण असं करू आणि अगदी बरोबर आहे वैद्यजी, विविध मुद्द्यांवर तुम्ही सविस्तरपणे संवाद साधला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।